अध्यक्षस्थान याची सूचना मांडण्यासाठी मी आपल्या पंचक्रोशीतील नाना नाईकवाडी यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षपदाची सूचना मांडायची आहे. सन्मानाच्या सभेच्या निमित्त मी सर्व पंचकृषीच्या वतीनं आपल्या गावचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच आदरणीय दशरथ भाऊ उगले यांना विनंती करतो सर्वांमध्ये की आपण आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. धन्यवाद. प्रथमतः तुमचं मनापासून स्वागत करतो. आपण माझ्या या छुट्टी अशी चर्चा आहे भाऊ. खरंच तुम्हाला ना पक्ष ना जात ना धर्म, पण आता ज्या कार्यक्रमासाठी त्यांनी अध्यक्षपदाची सूचना आणली आणि त्या सूचनेला मला अनुमोदन द्यायचंय. पण बच्चे भाऊ माझ्याशी संवाद होईल नाही मला माहीत नाही, पण तुम्हाला जाहीर सांगतो जोपर्यंत बॅलेट पेपरवरती निवडणूक होत नाही तोपर्यंत शेतकरी मतदान करणार नाही. आणि आत्ताच ज्यांनी अध्यक्षपदाच्या सूचना आणली त्या सूचनेला आम्हा सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं अनुमोदन देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य या सर्वांचं छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. यानंतर ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. राह में आए जो दीन दुखी, राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. जिसका न कोई संगी साथी ईश्वर है. भारत माता की धन्यवाद. थँक्यू. बसूया सगळेजण. सर्व उपस्थितांना विनंती आहे की आम्हाला जाणीव आहे या जनजागृती आणि सन्मान म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं असे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अचलपूर विधानसभा यांच्याविषयी काय सांगा. हक्क मिळवण्यासाठी नव्हे तर हक्क मिळवून देण्यासाठी दिव्यांग, शेतकरी, बेरोजगार, वंचित आणि दुर्लक्षित शेतावरून रस्त्यावरून संसदेमध्ये जाण्याचं पाठबळ ज्यांना लाभलेलं आहे त्यांचा सत्कार होतोय. भाषणातून नव्हे तर आपल्या कृतीतून आपलं कार्य जनतेसमोर करतात आणि त्यांची ऊर्जा अविरत भगवा निरवत गगनी, अविरत भगवा निरवत गगनी, जो जगला जो घडला मनी हिंदुत्वाची कास धरून जनकल्याणा अखंड सकला उभी सेना अभिमानी पाठीशी त्याच्या खर्चक जय भवानी. शक्तीचा राजदंड उचलून गर्जना करी प्रचंड, न्याय फोडण्या भाग होऊन भिडला, रक्षण धर्म उचली हे शस्त्र वाहिले प्राण जनतेचा. असा धर्मवीर, असा धर्मवीर, असा धर्मवीर, असा धर्मवीर.
कर कर्म धर्म हे मर्म जाणून आहो रात्र जोशिणला हो सशक्त हिंदू ध्यास हाच संन्यस्त राघुनी झटला मुकुला राष्ट्रभक्तीचा मानदंड निस्वार्थ भाटिका जरी मदंग सर्वांच्या विदयी देव होऊनी उरला रक्षण धर्म उचलिले शस्त्र वाहिले प्राण जनतेला असा धर्मवीर असा धर्मवीर असा धर्मवीर असा परवलीचा आहे 2 नंबरचा पण 2 नंबर दुसऱ्या अर्थाने वापरला जातो. ज्यानं केलं तो लाल दिव्यात फिरतोय आणि ज्यानं करताना त्या ठिकाणी लोकांच्यासाठी कामं केली आहे तो रात्रंदिवस जिथं दिवा लागत नाहीये तिथं दिवा पेटवण्याचा प्रयत्न करतोय. त्या दिव्यातनं हा जागर मेळावा या ठिकाणी संपन्न होऊ पाहतोय. त्या जागर मेळाव्याचे अध्यक्ष त्यांच्या समोर आपल्या सर्व महाराष्ट्राचं आकर्षण शेतकऱ्यांचा, दिव्यांगांचा, अनाथांचा, कष्टकऱ्यांचा, दुर्लक्षितांचा, उपेक्षितांचा, वंचितांचा भिडू आपला भिडू बच्चू कडू ही आरोळी जेव्हा हृदयापासून हृदयापर्यंत पोहोचते तेव्हा अशा पद्धतीनं तुम्ही प्रहारचे नसताना ऐकायला या ठिकाणी बच्चू भाऊंना पाहायला येतात. ही आहे हृदयापासून हृदयापर्यंतचं अंतर. त्याच अंतराचा हिशोब करून थोडा वेळ मी तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करतो. व्यास मंचावरती असलेली सर्वच मान्यवर, बच्चू भाऊ समवेत आलेले प्रहारचे सगळे पदाधिकारी, त्यामध्ये नगरचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय विनोद सिंग परदेशी, सगळेच असलेली चिर परिचित मंडळी, आमचे महेशजी बडे, या गावचे सरपंच, उपसरपंच, या गावच्या सगळ्या दूध उत्पादक संस्था, सहकारी संस्था, त्यांचे सभापती, उपसभापती, अजून जे घटक जे या गावच्या चांगल्यासाठी कार्यरत आहेत ते सर्व पदाधिकारी. खरं तर शेतकरी आणि त्याचं काम करायचं म्हणजे जिकरीनंच काम करावं लागतं. शेतकऱ्याला ज्यानं वाट दाखवायचा प्रयत्न केला त्याचीच शेतकऱ्यांना वाट लावली हा इतिहास आहे. खरी गोष्ट नाही. शेतकरी संघटनातल्या कुठल्या माणसांना यश आलं, शेतकऱ्यांची संघटना बांधून पाहणाऱ्यांना शेतकऱ्यांनी बांधून दिला नाही, त्यांना फक्त आकर्षणाचं म्हणून ठेवलंय. या ठिकाणी बच्चू भाऊंचं काम आवडतं असे किती शेतकरी या ठिकाणी तुम्ही ज्यांना आवडतं त्यांनी एकदा हात वरती करा. त्या दुसऱ्या टप्प्यातली ती लाईन दिसतं मला चांगलं आहे, 42-43 वर्ष वयाचं आहे. मागच्या लाईनला कोणी हात नाही वरती केला. सगळ्यांना आवडतं. इथला सरपंच बहुधा प्रहारचा वैभव आणि झालाच पाहिजे. जर तुम्हाला त्या पद्धतीनं तुमचं काम आवडेल, प्रत्येक माणसाला 2 मन आहेत. तुमचं अंतर्मन जर तुम्हाला सांगताय बच्चू भाऊंचं काम चांगलं आहे, तुमचं एक मन तुम्हाला सांगताय बच्चू भाऊंचं काम चांगलं आहे, त्या चांगल्या मनाचं जर तुम्ही ऐकायला शिकला तर व्यवस्थेवर प्रहार करण्याची उर्मी तुमच्या पोरामध्ये येईल, तुमच्या मनगटामध्ये येईल. त्यातून चांगलं स्फुल्लिंग चेतावेल आणि प्रहारचा उमेदवार तुम्हाला काहीतरी नवनिर्माण देऊन जाऊन हा शब्द या ठिकाणी देऊ शकतो. पण खरंच तसं होईल का? आल्याला नमस्कार करण्याची आपली प्रवृत्ती आपल्याला कुठे घेऊन चालली आहे हा विचार करण्याची वेळ या जागराच्या निमित्तानं आहे. गावोगाव असा जागर
गारपिटीच्या गारपिटीनं होत्याचं नव्हतं झालं, हवालदिल झालेला तो म्हणतो माझं 70 गुंठे क्षेत्र आहे, 36,000 रुपये हेक्टरी फळबागाची शासनाचा निर्णयाची मदत मला आल्यावरती मला मिळणार किती पैसे? त्या पैशाचं मी काय करू? मी टोकर आणि त्याचे स्ट्रक्चर उभं केलंय, त्याला मजुरी दिली आहे 77,000 रुपये. हा जो खरा वास्तवातला शेती आणि शेतकऱ्याचा तोटा मांडण्याचं धाडस त्या दिवशी ज्ञानेश्वर काळेसारखे पोरं करतील आणि तो बदल तुम्हाला त्या दिवशी दिसेल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्याला म्हणता येईल का हा देश महासत्तेच्या दृष्टीनं पावलं टाकू शकतो. काय संबंध आला? तुम्ही म्हणा शेतकरी आणि शेतीच्या संदर्भात महासत्तेची पावलं. किती लोक या देशामध्ये सगळ्यात जास्त किती लोक काय काम करतात? कोणाचं जास्तीचं काम करण्याचं मेरिट पुढचं आहे? कोण आहे? तुम्ही सगळे व्यापारी आहात म्हणून इथे बसला. तुमच्या आजूबाजूच्या गावांमध्ये व्यापारी आहे, तुमच्या गावामध्ये आजूबाजूला सगळ्या नोकऱ्याच आहेत, तुमच्या आजूबाजूच्या गावामध्ये सगळ्यांना उद्योग व्यवसाय, कोणीच शेती करत नाही. असे खरे का? तुम्ही सगळे शेती करता. म्हणून ज्या दिवशी शेतकऱ्याचा हिशोब एमआरईजीएस मधनं जवळपास 70% सुरक्षित करण्याचं धोरण एखादा कायदा आणू शकतो, त्याच दिवशी तुम्ही खऱ्या अर्थानं सुरक्षित होऊ शकता. कळतंय ना मी तुम्हाला काय म्हणतो? भाऊने एक आवाज दिला, विधानसभेत त्यांनी मांडला, मला पेरणी ते कापणी माझ्या शेतकऱ्याला तुम्हाला त्या कायद्याला एमआरईजीएस मध्ये पकडावं लागेल, त्याला त्या ठिकाणी सुरक्षित करावं लागेल. मग त्याचे बाजार पडले तरी त्याचा खर्च भरून निघणार, त्याच्यावर गारपीट झाली तरी त्याचा खर्च भरून निघणार, आणि मग जर खर्च त्याचा भरून निघत असेल तर तो सुरक्षित होईल. मी तुम्हाला हा प्रश्न समजावून सांगत असताना मागच्या 3 टप्प्यामध्ये शेतकरी असलेला आहे. 3ही टप्प्यातल्या शेतकऱ्याला ही गोष्ट कळते की आपलं नुकसान होत आहे. पण खरंच सांगा, या 3ही टप्प्यातल्या शेतकऱ्याच्या मनामध्ये खरंच बदल घडवून आणायचा आहे का? हा प्रश्न प्रत्येक गावातला आहे. आज या प्रश्नाची सरबत्ती होत असताना आपण टीव्ही चॅनल्सवर काय पाहतो? कधी काळी भाजपचे प्रवक्ते आहेत, त्यांनी कोकणातल्या सिंचन घोटाळ्यावर आरोप केला आणि कोकणातल्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करताना सुनील तटकरे साहेबांच्यावरती आरोप केला. सुनील तटकरे साहेबांच्यावरती प्रचंड मोठा सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला आणि आरोप झाल्यानंतर त्यांची मुलगी महिला बाल कल्याण मंत्री होते. इकडे किरीट सोमय्यांनी ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे आज मंत्रिमंडळात आहे. कधी आमचा दिवस येईल किरीट सोमय्या आमच्यावर आरोप करेल मला काही कळेना झालं, कारण त्याने आरोप केल्याशिवाय या महाराष्ट्रात मंत्री होत आहेत. मला सांगायचं काय, कितीतरी अशी मोठी लिस्ट वाचून देऊ शकतो की तुमच्या समोर गोंधळ आणि गोंधळ मांडून ठेवलाय. एकमेव माणूस आहे, रात्रंदिवस सत्तेत होते त्याही वेळेस, सत्तेत नव्हते त्याही वेळेस, आमदार होते त्याही वेळेस, आणि आमदार नाही तरी आपल्या ध्येयापासून 1 इंच सुद्धा बाजूला सरकले नाही. शेतकरी, दिव्यांग, कामगार आणि मजुरांचे प्रश्न मांडण्यासाठी अहोरात्र फिरतात. कुठलं ते अचलपूर आणि कुठे तुमच्या अकोल्यातलं डोंगरगाव, हा अंतर सुद्धा त्यांनी मिटवून टाकला आणि शेतकऱ्याचे प्रश्न मांडतोय. आपल्यालाही वस्तू तुम्हाला हे चित्र स्पष्ट झालं पाहिजे. एका बाजूला विसंगती आणि विसंगतीच होती आहे, आणि सुसंगती करण्यासाठी एक माणूस प्रयत्न करतोय, आणि त्याला तुम्ही आम्ही फक्त सभा आणि आकर्षणाच्या रूपाने बघत असाल तर नुकसान त्याचं काहीच नाही. सधन शेतकरी वर्गाचं नुकसान आहे. तुमच्याकडच्या शेतकऱ्याच्या पोराचं लग्नाचं वय किती आहे? किती लग्नाचं वय? 18 वर्ष हे कायद्यानं मुलीचं आणि 21 वर्ष कायद्यानं मुलाचं लग्नाचं वय आहे. बरोबर आहे? तुमच्याकडे 21 झाल्या लगेच मुलाला मुलगी देत आहे का? शेतकऱ्याचं 35 ना, ते 35 आपल्या हाताने आपण घेऊन चाललोय असं नाही वाटत. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ मजुरी, यामध्ये कनिष्ठ मध्ये सुद्धा शेतीचा उल्लेख राहिलेला आहे. याला कोण कारण देत आहे? स्वर्गीय शरद सुशील जर ऐकलं असतं तर अतिउत्तम शेती हाच शब्द आजही राहिला असता, आणि स्वामीनाथन आयोगातून जे मागलं, जे महात्मा फुलेंनी असूडमध्ये मागितलं, तेच तर बच्चू भाऊ आत्ताच्या टेक्निक मध्ये पेरणी कापणी सारख्या योजनांमधून तुमच्या पुढे मांडताय. तो मांडलेला विषय तुम्ही आम्ही आपल्या हृदयामध्ये, आपल्या असलेल्या माणसामध्ये, आपल्या असलेल्या सगळ्या प्रभावामध्ये मांडत नाही, तोपर्यंत काहीच कळत नाही. आज प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन शपथ घेऊन सत्तेत बसलेली लोक काय करतात? प्रभू रामचंद्र आपल्याला कुणीतरी सांगितलं म्हणून आपण रामनवमी करतो का? रामनवमी लहानपणापासून आमच्यासाठी हा आस्थेचा विषय आहे. रामनवमी हा आमच्यासाठी असलेल्या अस्मितेचा विषय आहे. पण का रामाला समोर ठेवून
तुम्हाला फसवायला निघालेलं रावणाला तुम्हाला ओळखण्याचं कसं तुमच्यामध्ये नाही का? ते ओळखता येत नाही का? खरं सांगा, या सगळ्यामध्ये धर्मकारण आणि अर्थकारण ह्याच्यामध्ये तुमच्या हातात अर्थकारण असेल तरच तुम्हाला धर्म समजेल. ज्याच्या मनगटात शक्ती असेल तोच तर काहीतरी पुरुषार्थ करू शकेल, तोच तर काहीतरी त्या ठिकाणी नवनिर्मिती करू शकेल. हे सगळं बाजूला ठेवलं गेलं आणि तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर एक धुंद असलेली पट्टी त्या ठिकाणी ठेवली. हनुमान चालीसा ज्यांची पाठ नाही त्यांनी तुमच्यावरती हनुमान चालिसेचा प्रभाव दाखवून तुम्हाला धर्माचं राजकारण शिकवावं इतके काही वेळे आपण नाही. मला एकच सांगायचं, मी कांदा उत्पादक शेतकरी आहे, मी द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे, मी डाळिंब उत्पादक शेतकरी आहे. माझं अर्थकारण मला समजलं पाहिजे. या बजेटमध्ये तो विषय फार सुंदर समजावून सांगतात, तो विषय तुमच्या पुढे मांडतील. परत त्या अर्थकारणामध्ये ज्या वेळेस आपल्याला विनाकारण मागं टाकण्यासाठी अनेक कारण पुढे टाकत असतील तर तुम्हाला या सादर सभामधून तो विनाकारण आपल्याला घरी घेऊन जाता आला पाहिजे आणि बाजूला करता आला पाहिजे. एका डोंगर गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये जर तुम्ही सत्ता पालट करू शकणार नसाल, एका अकोले जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या एखाद्या 10-20 ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही बदल करू शकणार नसाल तर तुम्ही बदलाची भाषा करू शकत नाही. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिला, एकाही मतदाराला त्यांना मतदानातून निवडून जाण्याची संधी दिली नाही. इतकी विचित्र लोकशाही आपल्या करून ठेवलेली आहे. हे समजून घ्यावं असावं. आणि जर हे समजून घेता येत असेल तर या जागर सभा आपल्याला कामात येतील. जर जागर सभा कामात आणायच्या असतील, अशा उद्धवाची मध्यस्थी, उद्धव हे महाभारतातलं महत्वाचं पात्र घेता येत असेल तर या जागर सभा आपल्याला कामात येतील. जर जागर सभा कामात आणायच्या असतील, अशा उद्धवाची मध्यस्थी, उद्धव हे महाभारतातलं महत्वाचं पात्र, या महाभारतात त्यांची मध्यस्थी अकोल्यात जरी कामात आली तरी खऱ्या अर्थानं आपल्याला महाभारत कळलं असं म्हणावं लागेल. पण ती मध्यस्थी आपल्याला करताना या सगळ्यांमध्ये खरं आणि खोटं याच्यासाठी निदान आपल्याशी तरी खरं बोलता आलं पाहिजे. जर खरोखर तुम्हाला बच्चू भाऊचं काम आवडत आहे, जर खरोखर बच्चू भाऊ नावाचं राजकीय पात्र, सामाजिक पात्र या महाराष्ट्रातला आणि तो जीवाच्या आकांताने पळत गेला, मला बच्चू भाऊच्या अंगावर शान टाकायचे, त्याच्या देहबोलीतून ते स्पष्ट होत होतं, त्याला बच्चू भाऊच्या अंगावरती शान टाकायचे. म्हणजे इतकं सुंदर काम हे बच्चू भाऊ उभं केलंय. मग ते काम आपल्या प्रत्येकाच्या घरात जर उभं करता आलं तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र धर्म वाढवावा ह्या शब्दाला आपल्याला जागर छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या स्वराज्य या संकल्पनेला खऱ्या अर्थानं जागा राहता येईल. पण ती फक्त शान टाकण्याची ओढ नसतात, ती शान टाकण्याची ओढ शान टाकली आणि म्हणून आपलं काम संपलं असं नाहीये. वणवण करणाऱ्या या राजकीय व्यक्तिमत्वाला, वणवण करणाऱ्या या सामाजिक व्यक्तिमत्वाला ते बळ तुम्हाला देता आलं पाहिजे. नाहीतर हे वादळ असंच फक्त सामाजिकीकरणाच्या नावाखाली शांत राहतं. हे वादळ केवळ ठेवलं पाहिजे तर त्या महाराष्ट्राच्या राजकारणातून त्या भारताच्या राजकारणाला दिशा देऊ शकेल. काय चुकलं काय? ज्यावेळेस महाविकास आघाडीची निर्मिती झाली त्यावेळेस राज्यपालांचं अभिभाषण कोणी ऐकलं? त्या अभिभाषणाला उद्देशून ज्यावेळेस त्या ठिकाणी विधानसभेत भाषण होत होते त्यावेळेस एकच भाषण तुमच्या मनातलं झालं आणि ते बच्चू भाऊ कडूनचे हे ऐकलं. तुम्ही आजही आहे काय म्हणतात बच्चू भाऊ कडून? मी ज्यावेळेस शिवसेनेला पाठिंबा दिला त्यावेळेस शिवसेनेला पाठिंबा देताना माझ्या मनात हेतू होता. काय हेतू होता? तर मला त्या ठिकाणी दिव्यांग मंत्रालय करायचंय, मला पेरणी ते कापणी हा कायदा पुढे आणायचाय आणि हे सगळं करण्यासाठी माझं एकट्याचं मत पुरेसं नाही, मला बहुमतातून पुढे जावं आहे. मग ज्यावेळेस हे सगळं मनोदय ठेवून त्या ठिकाणी गेले आणि बच्चू भाऊची त्या सगळ्या पहाटेच्या शब्द आणि त्याच्यानंतर जे सगळं झालं त्यावेळेस बच्चू भाऊची त्या ठिकाणी प्रतिक्रिया कुठेतरी चॅनलवर गेले, ती प्रतिक्रिया ऐकण्यासारखी आहे. परत ज्यावेळेस अभिभाषणाला उभे राहिले ती प्रतिक्रिया ऐकायसाठी काय बोलले बच्चू? ते बोलले तुम्ही लढले काँग्रेसकडून, तुम्ही लढले राष्ट्रवादीकडून, हे लढले शिवसेनेकडून, मी लढलो प्रहारकडून. आता तुम्ही लढले म्हणजे तुम्ही फक्त टिकटावा लढले, खरे गावात लढले म्हणे. त्यांनी एकमेकाच्या डोक्यात दगड घातली, तुमच्यासाठी मतं गोळा केले. काँग्रेसवाल्यांना शिवसेनेला पाडण्यासाठी काहीतरी केलं. शिवसेनावाल्यानं कोणता गावातला बरं का, शिवसेनावाला गावातला त्याला काँग्रेसला पाडण्यासाठी काहीतरी केलं. मग त्यानं तुम्ही निवडून दिले काँग्रेसचे म्हणून, शिवसेनेचे म्हणून, राष्ट्रवादीचे आणि तुम्ही इथे एकच चुला करून बसले म्हणे. आता त्यानं कोणाकडे जावं? खरी गंमत मेघ आहे म्हणे. आता त्या
तुमची धोरणं, राष्ट्रवादी सेक्युलर पक्ष, काँग्रेस सेक्युलर पक्ष, भाजप कट्टरतावादी पक्ष, शिवसेना कट्टरतावादी पक्ष. मग तुमची कट्टरतावाद आणि सेक्युलरला फक्त गावातल्या लोकांना गटात विभागून ठेवण्यासाठी आहे का? त्या गावातल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी तुमच्याकडे एकही धोरण नाही. आणि तुम्ही म्हणे विधानसभेत आता राज्य प्रस्तावित करत आहात. हे स्पष्ट भूमिका महाविकास आघाडी सरकारचं स्ट्रक्चर बनत होतं. त्यावेळेस राज्यपालाच्या अभिभाषणाला बच्चू भाऊंनी उद्देशून त्या ठिकाणी आपला उद्देश स्पष्ट होता. आणि नंतरच्या काळात अनेक गोष्टी घडत गेल्या. एकदा कांद्याचे बाजार पडले, मी भाऊला फोन केला, म्हटलं भाऊ मेसेज करा, असं झालं तसं. भाऊला मेसेजवर काम करायची सवय आहे. भाऊ त्या तत्परतेनं महाराष्ट्राच्या मेसेजला परतावा देतात. नीट ऐका बरं का. आज तागायत गेली 9 वर्ष भाऊंच्या सोबत आहे, तसं 12 वर्ष आहे, पण 3 वर्ष जोडायला गेले. तेवढा महाराष्ट्राचं काम करताय. माझ्यासारखे अनेक नमुने त्यांना येऊन भेटतात. त्या 9 वर्षामध्ये आज तागायत नीट ऐका, या 9 वर्षामध्ये बच्चू भाऊंना मेसेज केला असेल, कॉल केला असेल, आज तागायत बच्चू भाऊंच्या पीएनी फोन उचलला नाही, बच्चू भाऊंनीच रिप्लाय केला. इतकी दणगट शक्ती बच्चू भाऊंच्या मध्ये आहे सामान्याच्या प्रश्नाला परतावा देण्याची. त्या शक्तीनं त्या ठिकाणी तुमचं प्रतिबिंब मांडलं विधानसभेच्या त्या राज्यपालाच्या अभिभाषणात. आणि पुढे चालून मी जेव्हा त्यांना कांद्याचा प्रश्न सांगितला, भाऊ कांद्याचे बाजार पडले, महाराष्ट्र सरकारनं काहीतरी त्यात भूमिका घेतली पाहिजे. 3-4 वेळेस मेसेज झाले, भाऊचा तिकडून कॉल आला. माझ्याकडे त्या जुन्या मोबाईल मध्ये तो कॉल रेकॉर्ड असू शकतो. त्यामध्ये भाऊ म्हणतात त्या सीएमला 3-4 वेळेस सांगून झालं, पण सीएम बैठक लावत आणि त्या असलेल्या विषयाला गांभीर्याने घेत नाही. ही असलेली वळवण भाऊच्या डोक्यात कायम असते. पुढे चालून सरकार पडली आणि भाऊ त्या ठिकाणी असलेल्या त्या सगळ्या बाजारात तुम्ही बघितलं, दिव्यांग मंत्रालयाचा जन्म घेऊन भाऊ त्या ठिकाणी सरकारात परत. आता प्रश्न असा आहे, कित्येक तरी लोकांनी सांगितलं बच्चू कडू गुवाहाटीला गेले म्हणे. इथेही असतील, अनेकांच्या मनात असतील, का हो बच्चू कडू एकटेच गुवाहाटीला गेले होते का? बच्चू कडू गुवाहाटीला गेले आणि अनाथ, दिव्यांग, ज्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाहीये, त्या सगळ्या दुबळ्या घटकांना आधार देण्यासाठी दिव्यांग मंत्रालय घेऊन आले. बाकीच्यांचं काय? हा प्रश्न विचारण्याची दानत तुमच्यात आहे. अजितदादा पवार एका राजकीय धुरंधरकडे आहेत म्हणून त्यांची समीकरणं सहन करून घ्यायची आणि बच्चू कडूवरती बोट उठवायची. देवेंद्र फडणवीस तुम्ही कट्टरतावादी सांगता का? कालच्याच मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या आधी जे केलेले आरोप पुन्हा सोशल मीडियावर दिसत आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं शोधायची नाही. शरद जोशींनी डावपेच करायची नाही, त्यांनी फक्त सरळ शेतकऱ्यांची लढाई सरळ लढण्याचा प्रयत्न करायचा. बच्चू कडूंनी डावपेच करायची नाही, त्यांनी फक्त शेतकऱ्यांची सरळ लढाई लढायचा प्रयत्न करायचा. त्या लढाईमध्ये हाराकिरी पत्करायची, पण डावपेच करायची नाही. दिन हिंडायचं, तुमची बाजू मांडायची आणि ती बाजू मांडताना तुम्ही सुद्धा साथ द्यायची नाही. हे कुठपर्यंत चालायचं, कुणासाठी चालायचं, किती सोच जायचं, या प्रश्नाचं उत्तर या बच्चू कडूंच्या पराभवामध्ये भेटलेलं आहे. अवघ्या महाराष्ट्राने प्रयत्न केले आणि बच्चू कडूंना सत्तेपासून त्या ठिकाणी लांब ठेवलं. महाराष्ट्र कुठला? तो सत्तेत जाऊन पाहणारा महाराष्ट्र. ही सगळीच नावं एक नाही सुटत. त्याचं कारण असं आहे, कुठल्याही पक्षाच्या नेतृत्वानं एखाद्या सामान्य माणसाची फसवणूक केली असेल आणि तो प्रश्न बच्चू भाऊंच्या पुढ्यात गेला असेल, गैर केली नाही काय, त्याचे अनेक दाखले मी देऊ शकतो. 340 विधानसभेचे मतदान माझ्या गावात मला मतदार केले 340 आहे. नीट लक्षात घ्या, 340 मतं माझ्या गावात आहे. मला 56,000 मतं पडलेली आहे. त्या 56,000 मतामध्ये 340 मतं पडणाऱ्या गावातील पोरगा 56,000 मतं घेत असेल तर ते निर्णायक काम बच्चू कडूंनी मार्गी लावली म्हणून 56,000 मतं पडले. विचार करा, या कामांना मार्गी लावत असताना राज्यस्तरीय प्रश्न होते. एकट्या गणेश निंबाळकरच्या आंदोलनाला बच्चू भाऊंनी पाऊल ठेवलं. अवघ्या महाराष्ट्रात 384 कोटी रुपये पर क्विंटल 200 रुपयाने कांद्याला अनुदान आलेले, ते तुमच्याकडच्या शेतकऱ्याला सुद्धा आलेलं असेल. ही किमया बच्चू भाऊंच्या पाऊल ठेवण्यामध्ये आहे. मग तुम्ही त्या किमयाला आपल्यासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या नेतृत्वाला त्या राजसत्तेत आणण्यासाठी काय करणार? करा बदल, करू शकतो बदल का? ऐकायचं आणि विसरायचं हे जर असेल तर फक्त तुम्ही मनोरंजनाची मानकरी आहात. मनोरंजन यासाठी जर तुम्हाला सभा हवे असतील तर आम्हाला मानधन घ्यायला सुरुवात करावी लागेल. काही समजलं? जर तुम्हाला मनोरंजनच हवं असेल तर आम्हाला मानधन घ्यायची सुरुवात करावी लागेल. कारण एवढ्या सभा ठेवून
तो फेब्रुवारीमध्ये 12 रुपयाला विकला. इतकी लवचिकता का, कशासाठी, हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला बच्चू कडू नावाचे एक वादळ पेटवावं फिरून नाही जायचं. त्या बडबड करणाऱ्या माणसाला शेतकरी आणि शेतकऱ्याच्या अस्मितेसाठी जागतं ठेवावं लागेल. बोलण्यासारखं माझ्याकडे खूप काही आहे, पण ऐकून सोडून देण्यासारखे तुम्ही असाल तर बोलून काय पाहिजे. मला सत्तेची कवाड सगळ्यांसाठी उघडी पाहिजे ह्या बोलण्याचं ताकद असणाऱ्या बच्चू भाऊंना आज ऐकून सोडून देणार असाल तर फक्त आणि फक्त नुकसान तुमचंच आहे. मी मगाशी विचारलं तेव्हा तुम्ही सांगितलं तुम्ही बच्चू भाऊंना फॉलो करता, लाईक करता. खरंच चेष्टावर नाही विचारतोय, खरंच जर समजा इथं प्रहार पॅनल उभा केला पंचायतला, किती लोक त्या ठिकाणी मतदान करतील? लाजत काजत तर उभा करायचा नाही हा एक विषय. मी पॅनल उभा करायला येणार नाही, हा हसण्याचा विषय झाला. यातच त्याचं कामगिरी निघून गेलं. मागच्या मंडळींना तर देणं घेणंच नाही. प्रहारचा पॅनल नका उभा करू, पण तुमच्या पोराच्या आयुष्याचा पॅनल पडलाय ह्याच्याकडे तर तुमचं लक्ष राहू. काय करतात त्या पॅनल? किती सुख आहे, किती सुख आहे पॅनल. त्या पॅनल उभा केल्यानं सख्खे भावंड लांब जातात, त्या पॅनल उभ्या केल्यानं सख्खे मित्र लांब जातात. काय कामाचं ते पॅनल? तुमच्यासाठी तुमच्या अर्थकारणाचं पॅनल उभं करा. तुमच्या लेकराचं भविष्य अडचणीत आहे. हे सांगताना मनाची काहिली होते आहे आणि ते ऐकताना तुमच्या मनामध्ये काहीच नाही होत आहे, हे सुद्धा मोठी गोष्ट आहे. असो, वस्तुनिष्ठ बोलावं, वस्तुनिष्ठ चालावं, यासाठी तर खऱ्या अर्थानं प्रबोधन केली जातं. शेवटचं सांगतो, एकदा नाशिकच्या खावल्या ओझर आहे, ओझरमध्ये दिंड्या त्र्यंबकच्या दिशेने चालले होते. मला एका दिंडीसाठी बोलावं. मी गेलो, तिथले कीर्तनकारांचं कीर्तन चाललेलं होतं. मी 4 वाऱ्या पैठणच्या केल्या आणि 4 वाऱ्या त्र्यंबकच्या केल्या. पैठणच्या वाऱ्या केल्यानंतरही लक्षात आलं शेतकरीच खरा वारकरी आहे. त्र्यंबकची वारी केल्यावर लक्षात आलं शेतकरीच खरा वारकरी आहे. महाराज कीर्तन करत होते, सांगत होते. दिंडीची तयारी करत असताना आम्ही ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या घरी गेलो, शेतकरी बारे देत होता. आम्ही म्हटलं अरे दिंडीची पत्रिका घेऊन आलं. तो म्हटला उलट टाकल्याशिवाय काढल्याशिवाय काही जमत नाही. रब्बी हंगामाच्या आई मध्यावर असते बघा ती दिंडी. आणि ज्यावेळेस तो सांगत होता नाही बुवा अजून आमचे कांदे काढणीला आले खरीपाचे, त्याच्यामुळे नाही जमू शकत. आमची मका काढणीला आले त्याच्यामुळे नाही जमू शकत. हे सगळं करत असताना दिंडीत येणाऱ्याला प्रबोधन करणाऱ्या महाराजांनी सांगितलं. काय सांगितलं? मी तुकाराम बाबा जेवरकरांचा शिष्य आहे. तुकाराम बाबा जेवरकर कोण आहे ते जरा युट्यूबला चेक करून बघा. त्या महाराजांनी सांगितलं का तो शेतकरी म्हणतोय की मला कांदे काढायचे, उडद टाकायचे, मला मका काढायचे, मला अमुक करायचं आहे. महाराजांचं कीर्तन ऐकत राहिलं. 1 सव्वा तास कीर्तन झालं. दिंडीचं 2 तास कीर्तन नसतंच मुली. एखाद्या सव्वा तासात पायवाटीचं कीर्तन असतं तर आवडावं लागतं. आणि ज्यावेळेस ते कीर्तन संपलं तेव्हा नितीन भाऊ म्हणून होते कदम, त्यांनी सांगितलं तुम्ही थोडा अभिप्राय द्या. म्हटलं नका उठवा बोलायला मला, माझ्याच्यानं जरा वेगळं बोललं जाईल. तरी त्यांनी उठवलंच. मी त्यांना विचारलं महाराज तुमच्या कीर्तन ऐकून मी प्रभावित झालो. मला एक सांगा, धर्मसत्ता आणि राजसत्ता याची गणित या कीर्तनासारख्या जागराच्या कीर्तनासारख्या प्रबोधनाचं उत्तम साधनच नाही. कीर्तनासारख्या प्रबोधनाच्या उत्तम साधनातून आपण अनेकांना त्या ठिकाणी धर्माची जाणीव देऊन सत्तेत जाण्यासाठी मार्ग दिला. महाराज बरोबर ना? ते म्हटले बरोबर. भगवान सांगून आम्ही त्या ठिकाणी अनेकदा सांगितलं बरोबर म्हटलं. मग का हो महाराज, मग तुम्ही हे सगळं करत असताना कीर्तनात तेच कॅरेक्टर सेंट्रलाइज ठेवायला पाहिजे ना. म्हटलं कुठलं ते कॅरेक्टर? असं नाही म्हणत तुम्ही पत्रिका द्यायला गेल्यावर माझं सोनाराचं दुकान आहे, मी शटर लावतो, मला अजून व्यवसाय करायचा आहे, मग मला दिंडीत यायला जायचं. तुम्ही असं नाही म्हटले. त्याला ड्युटीवर जायचं आहे, त्याला पत्रिका देत असताना तो ड्युटीवरून येऊन जमू शकणार नाही असं
सोपा विषय किती गुंतागुंतीचा करायचा, त्या गुंतागुंतीतून तुमचं आयुष्य गुंतागुंतीचं झालंय एवढंच या ठिकाणी सांगण्यासाठी मला प्रेरित व्हावंसं वाटतं. आज बच्चू भाऊंच्या बरोबर काम करत असताना रात्र दिवस ते लोकांशी संपर्क करतात. डॉक्टरांनी सांगितलं ह्या काळाला फोनवर जास्त बोलू नका, एकदा ऑपरेशन संपलेलं आहे, आपल्या जीवाची पर्वा नाही करत. माझ्या समोर कितीतरी लोकांना उत्तर देताना त्या ठिकाणी कंटाळा आलेला असतो त्यांना. रात्रीचे 2-2 वाजता सुद्धा फोनला रिप्लाय देतात, गाडी झोप येते, पण कोणीतरी दिव्यांग म्हणतो भाऊ माझी पेन्शन पडली नाही, कुणीतरी शेतकरी म्हणतो माझा अनुदान पडलेला नाही, कुणीतरी म्हणतो तहसीलदारने मला रस्ता दिला नाही. इतक्या बारीक प्रश्नामध्ये एका मंत्र्यानं लक्ष घालवलं. माझ्या समोर शिक्षण मंत्री असताना, माझ्या समोर जलसंपदा मंत्री असताना येवला तालुक्यातल्या लोकांनी फोन केला, किंबहुना ते समोरच होते बहुतेक, आणि त्यांनी सांगितलं डीपी दिली नाही भाऊनी वायरमॅन सोबत. आणि माझ्या तालुक्यातल्या आमदारांना एकदा लोकांना प्रश्नोत्तरात सांगितलं तुम्ही माझ्याकडे काम घेऊन आला, मी काय तलाट्याशी बोलावं का? हा अहंकार एका आमदाराच्या ठाई आहे आणि एका महाराष्ट्रातल्या राजकीय सेलिब्रिटी असलेल्या माणसाच्या ठाई वायरमॅनशी बोलण्याचा धारिष्ट आहे. ही जाण असलेल्या नेतृत्व. वायरमॅननं रिपोर्ट नाही दिला तर त्या ठिकाणी सेक्शन इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर त्या ठिकाणी पुढचा प्रस्ताव देणार नाही. ही जाण आहे, ही कामाची जाण आहे. तलाठी, वायरमॅन, कृषी सेवक हे खऱ्या अर्थानं या शासनाचे शेवटचे अंग आहे. तिथून रिपोर्टिंग होतं. इतकं बारीक अभ्यास लोकांच्या कामाचा केलेल्या या व्यक्तिमत्वाच्या विचारसरणीला प्रहार असं नाव घेतलंय. हे प्रहार वाढलं पाहिजे का याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आहे आणि ते आत्मचिंतन करून त्या ठिकाणी हे वादळ गत करावं अशी विनंती तुम्हाला या निमित्तानं करतो. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु तुम्ही खऱ्या अर्थानं भाऊंचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आला. चेष्टावर्ग होणार, पण तुमच्या मनात आम्ही जाणून घेतलेलं आहे. तुम्ही एंटरटेनमेंटचेच झालेल्या नाही, लक्षात ठेवा. तुम्ही मनोरंजनाचेच झालेल्या. माझ्या तुमच्या सकट बदलाचे धणी होण्याचं भाग्य आपल्या माथी लिहिलेलं दिसत नाही असं वाटतं. ते भाग्य जर लिहिलं दिसलं नाही तर मात्र हा आकार पुढच्या 10-15 वर्षातच आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अधोरेखित करून लिहून स्टॅम्पवर लिहून देतो. तो हाहाकार जर वाचवायचा असेल तर वेळीच जागे व्हा आणि या हाहाकाराला थांबवण्यासाठी येणाऱ्या काळात प्रहार करा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय जवान, जय किसान, धन्यवाद, जय प्रहार. गणेश भाऊ धन्यवाद. आपली खरं तर या त्याच्यामुळे नाही जाऊ शकत, आमची मका काढली आले त्याच्यामुळे नाही जाऊ शकत. हे सगळं करत असताना दिल्लीत येणाऱ्याला प्रबोधन करणाऱ्या महाराजांनी सांगितलं. काय सांगितलं? मी तुकाराम बाबा जेवरकरांचा शिष्य आहे. तुकाराम बाबा जेवरकर कोण आहे ते जरा युट्यूबला चेक करून बघा. त्या महाराजांनी सांगितलं का तो शेतकरी म्हणतोय की मला कांदे काढायचे, गुळ टाकायचे, मला मका काढायचे, मला अमुक करायचं आहे. महाराजांचं कीर्तन ऐकत राहिलं. 1 तास कीर्तन झालं. दिंडीचं 2 तास कीर्तन नसतंच मुली. एखाद्या 1 तासात पायवाटीचं कीर्तन असतं लवकर आवडावं लागतं. आणि ज्यावेळेस ते कीर्तन संपलं तेव्हा नितीन भाऊ म्हणून होते कदम, त्यांनी सांगितलं तुम्ही थोडा अभिप्राय द्या. म्हटलं नका उठवा बोलायला मला, माझ्याच्यानं जरा वेगळं बोललं जाईल. तरी त्यांनी उठवलंच. मी त्यांना विचारलं महाराज तुमच्या कीर्तन ऐकून मी प्रभावित झालो. मला एक सांगा, धर्मसत्ता आणि राजसत्ता याची गणित या कीर्तनासारख्या जागराच्या कीर्तनासारख्या प्रबोधनाचं उत्तम साधनच नाही. कीर्तनासारख्या प्रबोधनाच्या उत्तम साधनातून आपण अनेकांना त्या ठिकाणी धर्माची जाणीव देऊन सत्तेत जाण्यासाठी मार्ग दिला. महाराज बरोबर ना? ते म्हटले बरोबर. भगवा सांगून आम्ही त्या ठिकाणी अनेकदा सांगितलं बरोबर म्हटलं. मग का हो महाराज, मग तुम्ही हे सगळं करत असताना कीर्तनात तेच कॅरेक्टर सेंट्रलाइज ठेवायला पाहिजे ना. म्हटलं कुठलं ते कॅरेक्टर? असं नाही म्हणत तुम्ही पत्रिका द्यायला गेल्यावर माझं सोनाराचं दुकान आहे, मी शटर लावतो, मला अजून व्यवसाय करायचा आहे, मग मला दिल्लीत यायला जायचं. तुम्ही असं नाही म्हटले. त्याला ड्युटीवर जायचं आहे, त्याला पत्रिका देत असताना तो ड्युटीवरून येऊन जमू शकणार नाही असं नाही म्हटले. त्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय त्याला यायला जमणार नाही असं नाही म्हटले. त्याचा अमुक एक काहीतरी मोठा उद्योजकाचा व्यवसाय त्याला तिथून यायला जमणार नाही असं नाही म्हटले. तुम्ही एवढंच म्हटले का तो शेती करतोय, तो बाळा देतोय, तो त्या ठिकाणी डोंगळे वेचतोय, तो त्या ठिकाणी मका काढतोय. या सगळ्या लोकसंख्येतून जर हा वारकरीच पुढे चालला असेल, ही धर्मसत्ता पुढे चालली असेल, तर तुम्ही त्या धर्मसत्तेतून या वारकऱ्याला, या शेतकऱ्याला राजसत्ता कधी मिळवून देणार? हा प्रश्न खऱ्या अर्थानं गावखेड्यात विचारला पाहिजे. राजसत्ता मिळवून कधी देणार या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मुलाच्या 34-35 वर्ष लग्नाचं वय झालं याच्याशी मिळतं जुळतंय हे ध्यानात ठेवा.
शास्त्र धर्म वेगळा आहे आणि हा असलेला धर्म वेगळा आहे. त्याची गल्लत करू नका राजे, नाहीतर राजे वैराग्य घ्यायला निघाले होते. इतका तो सोपा विषय किती गुंतागुंतीचा करायचा, त्या गुंतागुंतीतून तुमचं आयुष्य गुंतागुंतीचं झालंय एवढंच या ठिकाणी सांगण्यासाठी मला प्रेरित व्हावंसं वाटतं. आज बच्चू भाऊंच्या बरोबर काम करत असताना रात्र रात्र दिवस दिवस ते लोकांशी संपर्क करतात. डॉक्टरांनी सांगितलं ह्या काळाला फोनवर जास्त बोलू नका, एकदा ऑपरेशन संपलेलं आहे, आपल्या जीवाची पर्वा आहे का. माझ्या समोर कितीतरी लोकांना उत्तर देताना त्या ठिकाणी कंटाळा आलेला असतो त्यांना. रात्रीचे 2-2 वाजता सुद्धा फोनला रिप्लाय देतात, गाडी झोप येते, पण कोणीतरी दिव्यांग म्हणतो भाऊ माझी पेन्शन पडली नाही, कुणीतरी शेतकरी म्हणतो माझा अनुदान पडलेला नाही, कुणीतरी म्हणतो तहसीलदाराने मला रस्ता दिला नाही. इतक्या बारीक बारीक प्रश्नामध्ये एका मंत्र्यानं लक्ष घालवलं. माझ्या समोर शिक्षण मंत्री असताना, माझ्या समोर जलसंपदा मंत्री असताना येवला तालुक्यातल्या लोकांनी फोन केला, किंबहुना ते समोरच होते बहुतेक, आणि त्यांनी सांगितलं डीपी दिली नाही, भाऊनी वायरमॅन सोबत. आणि माझ्या तालुक्यातल्या आमदारांना एकदा लोकांना प्रश्नोत्तरात सांगितलं तुम्ही माझ्याकडे काम घेऊन आला, मी काय तलाट्याशी बोलावं का. हा अहंकार एका आमदाराच्या ठाई आहे आणि एका महाराष्ट्रातल्या राजकीय सेलिब्रिटी असलेल्या माणसाच्या ठाई वायरमॅनशी बोलण्याचं धारिष्ट आहे. ही जाण असलेलं नेतृत्व. वायरमॅननं रिपोर्ट नाही दिला तर त्या ठिकाणी सेक्शन इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर त्या ठिकाणी पुढचा प्रस्ताव देणार नाही. ही जाण आहे, ही कामाची जाण आहे. तलाठी, वायरमॅन, कृषी सेवक हे खऱ्या अर्थानं या शासनाचे शेवटचे अंग आहे. तिथून रिपोर्टिंग होतं. इतकं बारीक अभ्यास लोकांच्या कामाचा केलेल्या या व्यक्तिमत्वाच्या विचारसरणीला प्रहार असं नाव घेतलंय. हे प्रहार वाढलं पाहिजे का, याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आहे आणि ते आत्मचिंतन करून त्या ठिकाणी हे वादळ मोठं करावं अशी विनंती तुम्हाला या निमित्तानं करतो. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु तुम्ही खऱ्या अर्थानं भाऊंचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आला. चेष्टावर्ग होणार, पण तुमच्या मनात आम्ही जाणून घेतलेलं आहे. तुम्ही एंटरटेनमेंटचेच झालेल्या नाही, लक्षात ठेवा. तुम्ही मनोरंजनाचेच झालेल्या. माझ्या तुमच्या सकट बदलाचे धनी होण्याचं भाग्य आपल्या माथी लिहिलेलं दिसत नाही असं वाटतं. ते भाग्य जर लिहिलं दिसलं नाही तर मात्र हा आकार पुढच्या 10-15 वर्षातच आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अधोरेखित करून लिहून स्टॅम्पवर लिहून देतो. तो हाहाकार जर वाचवायचा असेल तर वेळीच जागी व्हा आणि या हाहाकाराला थांबवण्यासाठी येणाऱ्या काळात